तुझा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली दया भेट खेळ्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव तुझे रूप जाणून जीवाला तुझी याद गाला गली तरी बाप सारा जगाचा बरी तू आम्हाला करांची विधुमावली रागंदिनी घेतला पावला निवतारा ताळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना विशाळा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव होती तुझे रूप जाणी जीवाला तुझी आस गा लागली गरीबा साऱ्या जगाचा परी तू आम्हाला कराची विधुमावली उठा उठा सकळ जन करा शुभ मंगल ध्यान होईल जगत कल्याण हरिभजनी। चला भक्तजनांनो आता कामाला लागूया। साक्षात भगवंतानेच आमंत्रण केलंय। अखंड हरिनाम सप्ताहाचं आवतन आलंय। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळत
असा हा आपला वारकरी संप्रदाय. श्री संत नामदेव, श्री संत रामदास स्वामी, श्री संत चोखामेळा, श्री संत एकनाथ, श्री संत नरहरी सोनार, श्री संत रोहिदास, श्री संत कान्होपात्रा, श्री संत बहिणाबाई, नावं घ्यावीत तरी किती. वंदनीय महनीय अशी महाराष्ट्राची ही थोड संत परंपरा. आणि ह्याच परंपरेत आपला वेगळा प्रवाह असणारे सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरू योगीराज हरिगिरीजी महाराज, सद्गुरू योगीराज नाथगिरीजी महाराज, सद्गुरू योगीराज सोमेश्वर गिरीजी महाराज, सद्गुरू योगीराज नारायणगिरी महाराज आणि सद्गुरू योगीराज रामगिरीजी महाराज. आणि त्या 166 वर्षांच्या वंदनीय परंपरेबरोबरच अभूतपूर्व असा आध्यात्मिक धर्म सोहळा अर्थात सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह. वंदनीय परमपूज्य गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने या सोहळ्याला दिव्यत्व प्राप्त झालं. परमपूज्य गंगागिरीजी महाराजांच्या परिसस्पर्शाने जो सोहळा पावन झाला त्यांच्या कृपादृष्टीने सर्वांचं कल्याण झालं असा हा हरिनाम सप्ताह. पुढे परमपूज्य वंदनीय नारायणगिरी महाराजांनी या दिव्य परंपरेचा स्रोत अजून विशाल केला. एक माणूस कोट्यावधीची मुलगा नाही तो त्यांना काहीतरी एक पत्र लिहून ठेवलं. हे माझे इस्टेट आमच्या कंटाला मिळाले. खाली सही करायची त्याच्यामध्ये झटका आला, सही राहिली ना. तो ज्याला दिलेलं होतं लिहून इस्टेट आपण तो जवळ होता. त्यानं काळाची प्रार्थना केली की हे मग राजा अरे सही राहिली आणि कोट्यावधीची इस्टेट निमित्त ह्या सेकंदात आयुष्य काळाची वाटेल तुला प्रार्थना केली वाटेल ते तरी दिलं. 10 सेकंद आयुष्य मिळणार. सद्गुरू वंदनीय नारायणगिरी महाराजांनी लाखो भक्तांना या सोहळ्यात सामावून घेतलं आणि सेवेचा लाभ दिला, दानाचं पुण्य दिलं, हरिनामाचा मूल मंत्र दिला. आणि आज महंत रामगिरीजी महाराजांनी या विशाल पवित्र धर्म प्रवाहात असंख्य गोरगरीब रंजल्या गांजल्यांना सामावून घेतलंय. प्रत्येकाच्या ठाई बसलेल्या परमेश्वराला प्रेमाची साथ घातली आहे. अनेक प्रसंग आले असतील. परितोष नारायण भजन सोडलं सर्व उपचार करून हिरण्य कसे ठरला शेवटी प्रल्हादाला विचार प्रल्हाद तुला मारण्याकरता मी एवढे प्रयत्न हे तू का केला नाही. प्रल्हादाने कारण सांगितलं पिताजी तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला पण मी मेलोण्याचं कारण सांगितलं. ज्या पाण्यात जाऊन तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला त्या पाण्यामध्ये मला भगवान दिसतो जरे विष्णू. ज्या अग्नीत जाऊन मारण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्या अग्नीमध्ये मला भगवान दिसतोय जगणे विष्णू. जो सर्प डसून तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला त्या सर्पामध्ये मला भगवान दिसतो जगणे विष्णू. ज्या हत्तीच्या पायाखाली करून मारण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्या हत्तीमध्ये मला माझा भगवान दिसतो भजन करीत विष्णू हो. माझा भगवान जर अग्निरूपाने माझ्या समोर आला तर मला जाईल का. माझा भगवान जर जलरूपाने माझ्या समोर आला तर मला बोलवेल का. माझा भगवान जर हत्ती रूपाने माझ्या समोर आला तर मला बोलवेल का. माझा भगवान जर सर्प रूपाने माझ्या समोर आला तर मला डसेल का. तो एक चित्र एकदम सत्य विश्व नाम दत्त की हे देखते जरा तो बुझाता येतो माणूस. सहजकार्य ती झाली ब्रह्मार्पण जन नोहे हा उगा जनार्दन ऐसे एकता देवती साधून एका जनार्दनी बादली निज कुमार जन नोहे हा उगा जनार्दन. महात्म्याला जगत दिसत नाही सर्व भगवान दिसतो. वासुदेव सर्व महात्मा सुदेव महंत रामगिरीजी महाराजांनी प्रत्येकाला मानवतेची दृष्टी दिली आहे. अन्नदानाचं अपरंपार महात्म्य विशद केलंय. त्या गुरुवर्यांचा दिव्य आशीष घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य सप्ताह सोहळ्याचं
आयोजन केलं जात आहे. संगमनेर शहराला ही लाख मोलाची अतिशय उच्चतम आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे आणि आपणा सर्वांना या सप्ताह सोहळा परंपरेचा सार्थ अभिमानच आहे. या ठिकाणी प्रवरा, मुळुंगी, आढळा या पवित्र नद्यांचा संगम आहे. याच ठिकाणी अर्थात तळेगाव दिघे येथे हा पवित्र धर्म सोहळा अतिशय मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने आयोजित केला जातो. चला तर मग हा अभिमान आणि हा आनंद द्विगुणित करूया. परमेश्वर आणि गुरुभक्तीत न्हाऊन निघूया. मंगलगान गाऊया. या महान परंपरेचा स्त्रोत बनूया. या सोहळ्याच्या निमित्ताने स्वतः परमपूज्य रामगिरीजी महाराज आपल्याशी आत्मिक संवाद साधत आहेत. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा असणार हा 167वा सप्ताह आहे. 166 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी या सप्ताह परंपरेला सुरुवात केली. लहानपणी गंगागिरी महाराजांनी गावोगावी जावं, पोथ्या वाचावे, त्या निमित्ताने एकत्रित लोकांना करावं, समाज संघटित करावा. अशा प्रकारे समाज संघटित करीत करीत लोकांना व्यसनापासून मुक्त करीत करीत गंगागिरी महाराज आणि विस्तृत अशा प्रकारे या आणि सप्ताहाला गंगागिरी महाराजांनी सुरुवात केली आणि फार मोठं कार्य गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाच्या माध्यमातून केलं. आणि त्यानंतर सोमेश्वरगिरी महाराजांच्या नंतर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी जवळजवळ 53-54 वर्ष या आणि परंपरेची सेवा केली आणि एवढा विस्तार नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये झाला, तो विस्तार आज आपल्याला पाहायला मिळत आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या नंतर आणि 5 वर्षापासून आणि या परंपरेची जबाबदारी आमच्यावर पडलेली आहे. तर आजचा आमच्या या कालावधीमध्ये, कार्यकालामध्ये हा 5वा सप्ताह आहे. तर अशा प्रकारे आणि हा जो सप्ताह आहे, भव्य अशा प्रकारचा सप्ताह होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भव्य सप्ताह कुठं होत नसतो. त्याबरोबरच लाभतात मार्गदर्शक आणि दानशूरांचे असंख्य सहाय्यभूत हात. आणि दुसरी गोष्ट या सप्ताहाची म्हणजे यामध्ये अन्नदानाचा असणारा आस्वाद. अन्नदान तर आपण भोजन नेहमी करतो, पण त्यामध्ये असणारा जो प्रसाद आहे, प्रसाद असतो प्रसन्नता. त्या प्रसादामध्ये प्रसन्नता असते. भगवंताच्या भजनामध्ये जो आनंद असतो, भगवान स्वतः सांगतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च मद्भक्तां यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे. माझे भक्त जिथं माझं भजन करतात त्या ठिकाणी मी असतो आणि भगवान परमात्मा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी समाधान असतं, त्या ठिकाणी आनंद असतो. हा आनंद प्राप्त करण्याकरता, हे समाधान प्राप्त करण्याकरता आणि गंगागिरी महाराजांच्या प्रसाद प्राप्त करण्याकरता आपण या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं. निश्चित आपल्याला यातला आनंद मिळेल आणि तो आनंद अनंतपटीने आणि त्याची वृद्धी व्हावी हीच प्रभूचरणी प्रार्थना करूया. ही गंगागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्याला सर्वतोपरी सहाय्य करणारे नामदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना या सप्ताहासाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय. गंगागिरी महाराज यांचा हरिनाम, अखंड हरिनाम सप्ताह ही एक थोर परंपरा महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची आहे, भागवत धर्माची आहे. यावर्षी हा हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र तळेगाव दिघे येथे संपन्न होतो आहे. ही परंपरेचा 167वा हरिनाम सप्ताह हा आहे. योगीराज गंगागिरी महाराजांची ही असलेली परंपरा श्री संत नारायणगिरी महाराजांनी पुढे चालवली. आज ती संत रामगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. लाखोच्या संख्येनं भाविक येणारी आणि प्रति पंढरपूर निर्माण करणारी आषाढी कार्तिकी व्हावी अशा प्रकारची ही परंपरा आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या हरिनाम सप्त्यामध्ये यावे, सहभागी व्हावे आणि त्या संतांचे आशीर्वाद घ्यावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, भजन कीर्तनाचा लाभ घ्यावा ही विनंती मी आपल्या सर्वांना करत आहे. दिनांक 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान तळेगाव दिघे येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान असलेल्या विरोबा महाराजांची विधिवत पूजा अर्चा करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दिनांक 1 ऑगस्टला सोहळ्याच्या पहिल्या दिवशी संगमनेर परिसरातून मोठ्या उत्साहात ही भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत दरवर्षी हजारो अबालवृद्ध आणि महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात. ठिकठिकाणी मिरवणुकीचं यथोचित स्वागत करण्यात येतं.
हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगांचा ध्वनी आणि परमपूज्य गुरुवर्यांच्या पवित्र नामाचा जयघोष करीत मिरवणूक मार्गक्रमण करते. तळेगाव दिघे येथे सुमारे 70 एकराच्या परिसरात अतिविशाल मंडप या सोहळ्यासाठी खास टाकण्यात आलेला असतो. मिरवणूक सोहळ्याच्या स्थानी आल्यावर तिचं स्वागत करण्यात येतं आणि परमपूज्य रामगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहाला प्रारंभ होतो. हजारो स्वयंसेवक यावेळी भक्तांना सहाय्य करण्यासाठी हजर असतात. संपूर्ण सप्ताहभर भरगच्च धार्मिक कार्यक्रम होतात. त्यामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरीचे पारायण, हरिपाठ, श्लोक पठण, गवळणी, भक्तिगीत असे विविध रंगी कार्यक्रम असतात. तसंच महाप्रसाद आणि मोफत आरोग्य शिबिराचं यावेळी आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण सप्ताहभर लाखो भक्तगण या भक्ती सोहळ्यात मंत्रमुग्ध होऊन जातात. आपपर भाव विसरून सगळे परमेश्वराच्या नाम संकीर्तनात लीन होतात. प्रत्येकाच्या ठाई, प्रत्येकाच्या मनी हरी वास करतो. हा सप्ताह नवी ऊर्जा देतो, जगण्याचं बळ देतो, अंतर्बाह्य पावन करतो, निर्मळ करतो. पहिल्या दिवशी पुरणपोळीची पंगत असते. दररोज पंचक्रोशीतून आलेले लाखो भाविक प्रसादाचा आस्वाद घेतात. दररोज वेगवेगळा प्रसाद तयार करण्यात येतो. त्यामध्ये 500 पोती बुंदी, एकादशीला 200 पोती खिचडी, 600 पोती चिवडा, 5 टँकर दूध, वरण, भात, भाकरी, भाजी असं पूर्णान्न अतिशय मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येतं. तसंच काल्याच्या कीर्तनाला लाखो भाविक उपस्थित असतात. सुमारे 1000 गावांची भव्य पंगत यावेळी असते. लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि पुण्यवान होतात. पंचक्रोशीतून अनेक ट्रॅक्टर भरून भाकऱ्या, भाजी तसंच अन्न यावेळी सप्ताहात पोहोचवलं जातं. गंगागिरी महाराज करी अन्नदान, गुरु सेवेला गी शुक्र कसा समान, औदार्य ज्याचे करणाप्रमाणे आम्ही बंधू गंगागिरी पुण्यवान. हे दृश्य बघून या ओळींचा खरंच प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सुद्धा या सोहळ्यात तन मन धनाने सहभागी व्हा आणि या दिव्यत्वाची प्रचिती घ्या. दिव्य आशीष घ्या. यथाशक्ती मनोभावे यथोचित दान करा, देणगी द्या आणि या धर्म सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून सेवा करा. याविषयी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार सुधीरजी तांबे यांनी जनतेला आवाहन केलंय. या हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी झाल्यामुळे निश्चितपणाने आपल्या मनाला खूप आनंद होतो. एक चित्त शुद्धी होत असते. तिथले असलेलं धार्मिक वातावरण, तिथलं असलेलं शुद्ध वातावरण, तिथे असलेलं पवित्र वातावरण, त्यातून एक ऊर्जा, एक शक्ती, एक ताकद आपल्या मानवी जीवनामध्ये आपलं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी, स्वतः आचरण करण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी मला असं वाटतं की या वातावरणाचा खूप मोठा फायदा होत असतो. आज आपल्या समाजामध्ये नैतिक मूल्य इतक्या वेगाने घसरत चाललेली आहेत की मला असं वाटतं की या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, मानवता धर्माच्या माध्यमातून निश्चितपणाने एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी खूप मोठी मदत होत असते. तर मी सर्व आबालवृद्ध स्त्री पुरुषांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी इथे यावं, आपलं योगदान द्यावं. हा ईश्वराच्या शक्तीचा आणि ईश्वराच्या महिमेचा एक खूप मोठा सोहळा या ठिकाणी होत आहे. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी नम्र आवाहन करतो. उठा उठा सकळ जन, करा शुभमंगल ध्यान, होईल जगत कल्याण हरिभजने. चला भक्तजनांनो, आता कामाला लागूया. साक्षात भगवंताने आमंत्रण केलंय. अखंड हरिनाम सप्ताहाचं आवतन आलंय. दिनांक 1 ऑगस्टच्या मंगलप्रभेची आतुरतेनं वाट बघूया. त्या दिव्य परंपरेचे स्त्रोत होऊया. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या आध्यात्मिक पर्वात लाखोच्या संख्येनं सहभागी व्हा आणि महाप्रसाद रूपी दिव्य आशीष मिळवा.